नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे एक्सप्लोर विथ रवीना माझ्या या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। मी आज युनिक अशी कारल्याची भाजी बनवणार आहे, जी भातासोबत, चपातीसोबत किंवा भाकरीसोबत छानच लागते। तर त्यासाठी कारल्याच्या गोल चकल्या करून घ्यायच्यात आणि त्यातल्या बिया काढून टाकायच्यात। मग कारल्याच्या चकल्यावरती मीठ टाकायचं आणि 15 मिनिटे साईडला ठेवायचे। 15 मिनिटांनी चकल्या पिळून घ्यायच्यात, म्हणजे कारल्याचा कडूपणा राहत नाही। आता गॅसवर कढई ठेवायची, कढईत तेल टाकायचे आणि कारलं टाकायचे आणि छान मीडियम फ्लेमवरती 2 ते 2.5 मिनिटे परतून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे। कारले खूप छान असे क्रिस्पी होतात। आता त्याच तेलात मोहरी टाकायची, अद्रक लसूण पेस्ट टाकायचे, कांदा लसूण मसाला टाकायचे, खोबरे टाकायचे आणि घरचा मसाला टाकायचे। तुम्ही मटन मसालाही टाकू शकता, ते ऑप्शनल आहे, म्हणजे ज्याला जसं आवडतं तसं तुम्ही टाकू शकता। आता हे छान परतून घ्यायचे आणि तळलेले कारलं टाकायचे, थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि मग थोडंसं पाणी घालायचं। पाणी थोडंसंच घालायचं, तुम्ही एक अर्धा कपही घालू शकता। आता मग पाणी आटेपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यायचे। लास्टला थोडंसं मीठ टाकायचे आणि तयार आहे आपली छान अशी युनिक अशी कारल्याची भाजी। एकदा ट्राय करून पहा, खूप छान लागते आणि टेस्टी लागते ही कारल्याची भाजी, आणि अजिबात कडू होत नाही। ॲक्च्युली असं वाटतच नाही की आपण कारल्याची भाजी खातोय। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा। तोपर्यंत धन्यवाद।